वेड प्रेमाचे भाग 15. रिया, मला माहीत आहे की मी उद्या जे करणार आहे ते चुकीचे आहे. तुला खूप वाईट वाटेल, पण ते आवश्यक आहे. मला वाटतं की वेळ आल्यावर तू मला समजून घेशील. असे विचार करत राज थोडा वेळ बाल्कनीत उभा राहिला. मग आत परत येऊन तो नीलच्या बाजूला झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाचा ताप पूर्णपणे उतरला होता. निशा रियाजवळ गेली आणि तिने विचारले, तू ठीक आहेस ना? जर तुला बरे वाटत नसेल तर आज कॉलेजला जाऊ नकोस. नाही निशा, आज कॉलेजला जाणे आवश्यक आहे. मला रजेचा अर्जही द्यायचा आहे. बाबा उद्या मला घ्यायला येणार आहेत, म्हणून मी आजच सरांशी बोलून आजपासूनच माझ्या रजेची व्यवस्था करेन. काल मी राजच्या आईशी बोलले होते. रिया, तू जे करत आहेस ते चुकीचं आहे. हे ऐकून रियाचे डोळे विस्फारले आणि ती निशाकडे पाहू लागली. राजची काहीच चूक नाहीये. ती चेटकीन श्वेता मुद्दामूनच त्याच्याशी अशी चिकटून राहते. त्यानंतर नील काल तिला जे काही सांगितलं होतं ते सर्व तिनं रियाला सविस्तर सांगितलं. रियाच्या डोळ्यात पाणी तरारलं. हे देवा, मी किती मोठा गैरसमज करून घेतला होता. मग तिला तिच्या वडिलांनी जे म्हटलं होतं त्याची आठवण झाली. तिनं मान खाली घातली आणि म्हणाली, आता ह्या गोष्टीला काहीच अर्थ उरला नाहीये निशा. माझे वडीलच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. हे खरं आहे की माझ्या मनात ठाकूर साहेबांची जागा मी इतर कुणालाही देऊ शकत नाही. रिया, तू वेडी झाली आहेस का? तू त्या आकाशची लग्न करणार आहेस? अरे देवा, तुला हे कसं समजावून सांगू? अगं वेडे, तू फक्त एकदा काकांकडे बोलून तर बघ. मला खात्री आहे ते नक्कीच तुझं म्हणणं ऐकून घेतील. नाही निशा, त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून मला इथे शिक्षणासाठी पाठवलं आहे. मला त्यांचं म्हणणं दुखवायचं नाहीये. जर मी त्यांना सांगितलं की माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे, तर माझ्यावर असलेला माझ्या वडिलांचा विश्वास कायमचं उडून जाईल. अगं, मग राजच्या मनाचं काय रिया? निशा, चल ना आपण कॉलेजला जाऊया, उशीर होतोय. याबद्दल आपण नंतर बोलू. निशानेही त्यानंतर काहीच बोलले नाही. थोड्याच वेळाने ते दोघेही कॉलेजसाठी निघाल्या. राजच्या घरी राज आणि नील नाश्त्यासाठी बसले होते. त्यांना पाहताच अनिता म्हणाले, आज शीतलच्या घरी एक पार्टी आहे. आज संध्याकाळी आपल्याला तिथे जायचं आहे. त्याने सगळ्यांनाच बोलवलं आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनीही घरी लवकर यायला हवं. हे ऐकताच राजचं घास उचललेला हात जागेवरच तबकला. मग नीलने त्याच्या कानात कुजबुजले, शांत हो यार, आता आपल्याला स्वतःहून काहीच करावं लागणार नाही. आपण फक्त आज संध्याकाळी त्या पार्टीला जाऊया. आता चल, आपण आधी रियाचं प्रकरण मार्गी लावूया. त्या चटकीन श्वेताचं समाचार आपण आज संध्याकाळी घेऊ. आज तिच्याकडून संपूर्ण सत्य वधवूनच घेणार आहोत आपण. ही त्यासाठी अगदी योग्य संधी आहे. मग अनिताकडे पाहत नील म्हणाला, ठीक आहे मामी, आम्ही निघतो. असे म्हणून ते दोघंही घाईघाईने ऑफिसकडे निघाले. रिया आणि निशाचा दुसरा तास नुकताच संपला होता, त्यामुळे त्या दोघी तिथेच बसून होत्या. निशाने विचारले, तू ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहेस का? हो, प्रिन्सिपल सरांनी मला सांगितलंय की तास संपल्यानंतर एकदा त्यांना येऊन भेट. निशा काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात रियाला बोलवण्यासाठी एक शिपाई तिथे आला. मिस रिया देसाई, प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं आहे. हे ऐकताच रियाने निशाकडे पाहिले आणि मग ती त्या शिपाईसोबत निघाली. राज आणि नील ऑफिसमध्ये बसले होते. मिस्टर ठाकूर, तुम्ही अचानक? मग तेवढ्यात राज म्हणाला, हो, बाबांनी हा चेक पाठवला आहे. धन्यवाद मिस्टर ठाकूर, तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांमुळे कॉलेजमध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट झाली आहे. खूप खूप धन्यवाद. तेवढ्यातच प्रिन्सिपल सरांची परवानगी घेऊन या ऑफिसमध्ये शिरले. तिला पाहताच प्रिन्सिपल सर म्हणाले, प्लीज कमिंग मिस देसाई. रिया आत गेली. आता सांग देसाई, तुम्हाला इतक्या मोठ्या कालावधीसाठी रजेची गरज का आहे? तुम्ही क्लास चुकवले तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी अडचणी येतील. शिवाय परीक्षेच्या काळात उपस्थितीच्या टक्केवारीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते. अशा परिस्थितीत इतक्या दिवसांची रजा देणे निव्वळ अशक्य आहे.
हा कॉलेजचं नियमांचं भंग आहे. ती काही बोलणारच होती, तेवढ्यात अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने ऑफिसवर नजर फिरवली आणि अखेरीस तिची नजर तिच्या बाजूला स्थिरावली, जिथे राज आणि नील बसले होते. राजला पाहताच रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. रिया पूर्णपणे निशब्द झाली, जणू काही तिची जीभ तोंडातच गोठून गेली होती. तिची शांतता पाहून प्रिन्सिपल सरांनी तिला विचारले, मिस देसाई, तुम्ही काहीतरी म्हणत होतात? हा हा हो सर. गोष्ट अशी आहे की असं म्हणत शब्द उच्चारण्यासाठी ती धडपडत होती. हे पाहून राजला आपले अनावर हसू आवरणे कठीण झाले. ओ माय गॉड जान, मला पाहताच तू अडकळायला लागतेस. ह्या मुलीचं काय करू मी? राजची नजर आपल्यावर खेळलेली जाणवताच रिया आणखी घाबरू लागली. मग तिने हिंमत एकवटून म्हणाली, सर प्लीज मला 2 आठवड्यांची रजा द्या. ही एक फॅमिली अडचण आहे. पुढच्या महिन्यात माझा साखरपुडा आहे, म्हणून प्लीज. रियाचं तोंडून साखरपुडा हा शब्द ऐकून राजची मूठ आवळली गेली. तो झळझळीत नजरेने रीतकडे पाहू लागला. मग प्रिन्सिपल सर म्हणाले, ठीक आहे, फॉर्मवर सही करा. रियाने पटकन सही केली. मग प्रिन्सिपल सर म्हणाले, आता तुम्ही जाऊ शकता. हे ऐकून रिया राज आणि नीलकडे न पाहता बाहेर निघून गेली. राजने प्रिन्सिपल सरांकडे पाहून म्हणाला, ठीक आहे, आता आम्ही पण निघतो. असं म्हणत ते दोघे बाहेर गेले. रिया वर्गात आली आणि निशाला शोधू लागली. एक मुलगी म्हणाली, ती लायब्ररीमध्ये गेली आहे. रिया सुद्धा लायब्ररीकडे जात होती. तेवढ्यात शिपाई मागून आला आणि म्हणाला, रिया देसाई, मला 2 फॉर्मवर तुमची सही हवी आहे. तुम्ही एकावर सही करून परत आला होतात. हे ऐकून रियाने शिपायाच्या हातातून फाईल घेतली आणि ती वाचायला लागली. ती वाचत असताना शिपाई म्हणाला, मॅडम प्लीज लवकर सही करा. प्रिन्सिपल सरांना जायचं आहे, प्लीज. हे ऐकून रियाने पटकन कागदपत्रांवर सही केली आणि ती लायब्ररीच्या दिशेने निघाली. ती निघून गेल्यावर लगेच शिपायाने चोरून आजूबाजूला नजर टाकली आणि तो बाजूला झाला जिथे एका तरुण उभा होता. साहेब, काम झालं. तो तरुण मागे वळला. शिपायाच्या हातातून कागदपत्र घेतली आणि त्याला नोटांचा गठ्ठा दिला. पैसे खिशात टाकण्यापूर्वी शिपायाने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिले. धन्यवाद साहेब. तेवढ्यात समोरचा माणूस त्याला म्हणाला, पण हे काम खूप जोखमीचं होतं. कुणालाही कळता कामा नाही, नाहीतर माझी नोकरी जाईल. हे ऐकून तो तरुण म्हणाला, कुणालाही कधीच कळणार नाही. तुम्ही आता जाऊ शकता. शिपाई निघून गेल्यावर लगेचच तो तरुण चेहऱ्यावर एक कुटील हास्य आणत स्वतःशीच पुटपुटला, आता काय करणार रिया? बघूया किती लांब पळू शकतेस. आता राज आणि नील ऑफिसला निघाले होते. राज डोळे मिटून डोके खुर्चीला टेकून बसला होता. रिया आणि निशा कॉलेजमधून त्यांच्या पीजीवर परतल्या होत्या. रिया तिचे सामान भरत होती. त्यानंतर काही वेळाने नीलमोहिनीचा फोन आला आणि निशा बोलू लागली. इकडे ऑफिसमध्ये राज आणि नील आपापल्या फाईल्समध्ये मग्न होते. संध्याकाळ जवळ येत होती. यशवंत राजच्या केबिनमध्ये आले. त्याला घरी लवकर येण्यास सांगितले आणि मग निघून गेले. नीलनेही आपले काम आटोपले आणि तो गडबडीत राजच्या केबिनकडे निघाला आणि त्याला मिठी मारत तो म्हणाला, हॅपी मॅरिड लाईफ यार. हे ऐकून राज हसला आणि त्याने नीलला घट्ट मिठी मारली. आज जेव्हा राज आणि नील रियाच्या कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांनी सुरुवातीला प्रिन्सिपल सरांसोबत बोलायचे ठरवले. मग थोडा विचार करून त्यांनी शिपायाची मदत घ्यायचे ठरवले. सुरुवातीला शिपायाने नकार दिला, कारण हे काही लहानसहान प्रकरण नव्हते. त्याची नोकरी जाऊ शकली असती. पण नील आणि राजने त्याला लाच देऊन याची समजूत घातली. त्यानंतर शिपायाने हुशारीने तिच्याकडून मॅरेज सर्टिफिकेटवर सही करून घेतली. आता संध्याकाळ होत आली होती. तेव्हा राज आणि नील श्वेताचं घरी जायला निघाले. श्वेता त्यांची वाट पाहत होती. राजला पाहून ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, सॉरी राज, काल ऑफिसमध्ये तू माझ्यावर रागावला होतास. जे काही घडलं ते मी करायला नको होतं. राजने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, ठीक आहे,
असे म्हणत नील सोबत निघून गेला. कालच्या कृत्यांमुळे तो श्वेतावर खूप रागवला होता, पण त्याने आपला राग नियंत्रणात ठेवला. काही वेळाने पार्टी कंटिन्यू चालू राहिली. श्वेता इकडे तिकडे नजर फिरवली आणि ती आपल्या आईला शोधू लागली. मग तिच्याजवळ जात तिने विचारले, सगळी तयारी झाली आहे ना? शीतल मान हलवून होकार दिला. त्यानंतर ती अनिता आणि यशवंत यांच्याकडे गेली आणि त्यांच्यासोबत बोलण्यात मग्न झाली. श्वेताने आजूबाजूला पाहिले आणि एका वेटरला खुणावले. त्याच्या हातात एक लहान पाकिट देत तिने त्याच्या कानात काही सूचना देत आणि मग राजच्या दिशेने बोट दाखवले. त्यानंतर तो वेटर राजच्या दिशेने गेला. वेटर तिथून निघून गेल्यावर काही वेळातच राजला एक फोन आला. त्याने तो उचलला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला, ठीक आहे, थँक्यू, आणि त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर त्याने त्या वेटरकडून ज्यूसचा एक ग्लास घेतला. थोड्याच वेळात राजला काहीतरी विचित्र वाटू लागले. तो तिथून निघण्याचा बेतात होता. तेवढ्यात श्वेता अचानक त्याच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. अरे राज, काय झालं? तू ठीक आहेस ना? श्वेता, मला काही बरं वाटत नाहीये. प्लीज तू नीलला फोन करू शकशील का? ठीक आहे, पण आधी माझ्यासोबत चल. नाही, आधी नीलला फोन कर. अरे, मी तिला फोन करेन, पण आधी फक्त माझ्यासोबत चल, तिने आग्रह केला. तिने त्याचा हात धरला, त्याला एका खोलीत नेले आणि दरवाजाला कडी लावली. राजला बेडवर बसवत ती म्हणाली, माझ्याकडे डोकंदुखीवरच्या गोळ्या आहेत, एक घे, तुला खूप बरं वाटेल. हे ऐकून राजने श्वेताकडे विनंती केली, प्लीज मला घरी जायचं आहे. माझ्यासाठी नीलला फोन कर. चेहऱ्यावर एक कुटील हास्य आणत श्वेताने उत्तर दिले, नीलचं इथे काहीच काम नाहीये. आज इथे फक्त तू आणि मी आहोत. आज आपल्या दोघांच्या मध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही. असं बोलत असतानाच ते राजच्या अधिक जवळ सरकू लागले. मात्र राजने तिला हळूच बाजूला सारले आणि तो खिडकीच्या दिशेने मागे सरकला. दरम्यान बाहेरच्या बाजूला नीलने आपला मोबाईल फोन प्रोजेक्टरशी जोडला आणि प्रोजेक्टर चालू केला आणि रूममधील सर्व लाईट घालवले. परिणामी उपस्थितांचे लक्ष पूर्णपणे पडद्याकडे वळले. त्या पडद्यावर जे दृश्य सर्वांनी पाहिले ते पाहून ते पूर्णपणे अवाक झाले. त्या दृश्याने त्यांचे भानच हरपून टाकले. हे पाहताच घाबरून गेलेल्या शीतलने श्वेताला फोन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिला फोन बंद येत होता. हे देवा, तिने मनातल्या मनात विचार केला, ती मुलगी काहीतरी अविचार कृत्य करणार नाही ना? घडत असलेला हा सर्व प्रकार पाहून यशवंत संतापाने कळवळून नीलच्या दिशेने धावले आणि तिने विचारले, हे काय चाललंय? राज कुठे आहे? त्यांचं बोलणं पूर्ण व्हायचं आतच श्वेताचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांच्यासोबतच इतर सर्वांनीही आपली नजर पुन्हा प्रोजेक्टरच्या पडद्याकडे वळवली. दरम्यान रूमच्या आतमध्ये राजला स्वतःपासून दूर मागे सरकताना पाहून श्वेताने त्याच्या मागच्या बाजूने त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला मिठी मारली. आय लव्ह यू राज. हे ऐकून राज श्वेताकडे वळला आणि श्वेताने त्याच्या डोळ्यात पाहिले. ते डोळे पूर्णपणे लालबुंद झाले होते. त्याच्या पापण्या जड होऊन खाली झुकल्या होत्या. तो श्वेताला म्हणाला, मी तुला नीलला बोलवून घ्यायला सांगितलं होतं ना? प्लीज, मला बरं वाटत नाहीये. नीलला बोलव, मला घरी जायचं आहे. राज, ऐक, आज फक्त आपण दोघेच आहोत, दुसरं कोणीही येणार नाहीये. हे ऐकून राजने कष्टाने आपल्या जड पापण्या उघडला आणि म्हणाला, तू पुन्हा माझ्याशी चुकीचं वागते आहेस. 6 वर्षापूर्वी तू केलेल्या त्या विश्वासघातामुळे आजही मी माझे आई बाबांसमोर ताठ मानेने उभं राहू शकत नाही. तू असं का केलं श्वेता? राजचे हे ते शब्द ऐकता श्वेता फक्त त्याच्याकडे एकटाक पाहत राहिली. मग ती म्हणाली, राज, आजच हा सगळा विषय कशाला काढायचा? इतक्या दिवसानंतर आपल्याला शेवटी एकत्र काही निवांत क्षण घालवायला मिळाले आहेत. आता फक्त आपल्या बद्दलच बोलूया ना? असं म्हणून तिने राजला हळूच बेडवर बसवलं आणि ती त्याच्या आणखी जवळ सरकू लागली
अचानक राज बेडवरून उठून उभा राहिला. त्याने श्वेताला जोराने दूर ढकललं आणि तो संतापाने विचारू लागला, मला सांग, तू माझ्या फॅमिली समोर माझी अशी मानहानी का केलीस? आणि आज तू नेमकं तेच पुन्हा करायचं बेतात आहेस हो ना? हे ऐकून श्वेताने त्याला प्रत्युत्तर दिलं, हो, त्यावेळी मी तुझा फायदा घेतला होता आणि आजही मी तुझ्यासोबत नेमकं हेच करणार आहे. आणि त्यानंतर आपल्या दोघांनाही कोणीही कधीच वेगळं करू शकणार नाही. एकदा का तुझ्या घरच्यांनी पाहिलं की मी तुझ्यासोबत काय करणार आहे, की ते स्वतःच आपल्या लग्नाचा आग्रह धरतील. राज, राज प्लीज माझं ऐक ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे. राज श्वेताला जोराने दूर ढकलले. तोल सावरत डगमगतच तो पुढे म्हणाला, माझ्यापासून दूर राहा. त्या दिवशी तू माझ्या सभ्यतेचा गैरफायदा घेतला होतास नाही का? हे ऐकून श्वेताचा संताप अनावर झाला. ती परत जोराने ओरडली, त्या दिवशी मी तुला मुद्दामून जाळ्यात अडकवलं होतं, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला हे किती वेळा सांगावं लागेल? म्हणूनच त्या दिवशी मी डोकेदुखीचं नाटक केलं, जेणेकरून तुला त्या रूममध्ये आणता येईल. आणि मग तुझ्या घरच्यांसमोर मी एक नाटक केलं, ज्यामुळे असं वाटलं की तू माझ्यावर बळजबरी केली आहेस. पाहिलंस का राज, तुझ्या घरचे सगळे किती विचित्र आहेत नाही का? मी बोललेलं प्रत्येक शब्द त्यांनी खरं मानला, पण तुझ्या बोलण्याकडे मात्र कोणीही लक्ष दिलं नाही. त्या दिवशी माझी आयडिया फसली होती, पण आज नाही. आज आपल्यामध्ये काहीही किंवा कोणीही येऊ शकत नाही. तो कायमचा माझा होशील. तू आता पूर्णपणे शुद्धीवर नाहीस नाही का? कारण मी तुझ्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. असं बोलत असतानाच तिने राजच्या शर्टची बटणी काढायला सुरुवात केली. राजने आपला शर्ट श्वेताच्या पकडीतून एका क्षणात सोडवून घेतला आणि एक सन्न करून कानाखाली लावलं. श्वेताचा डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि ती थेट जमिनीवर कोसळली. राजने तिला उचलण्यासाठी तिचा हात पकडला आणि मग तिच्या दुसऱ्या गालावर एक जोरदार कणखणीत आवाज काढला. श्वेताच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त टिबकू लागले. श्वेता पूर्णपणे स्तब्ध झाली होती, पूर्णपणे शांत होती, कारण राज पूर्णपणे शुद्धीवर होता आणि लालबुंद डोळ्यांनी तिच्याकडे रोखून पाहत होता. ह्याचा अर्थ असा होता की राजने खरं तर तो ड्रिंक अजिबात प्यायला नव्हता. तो फक्त नसत असल्याचं नाटक करत होता. अरे नाही, मला मला काहीतरी करायला हवं आणि तेही लवकर, असं म्हणत तिने आपल्या कांद्यावरून रस खाली सरकवायला सुरुवात केली. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकाने हे संपूर्ण दृश्य पाहिले होते. यशवंतने जिथे उभे होते तिथेच डगमगत होते, पण नीलने त्यांना पटकन सावरले. मग संपूर्ण ग्रुप श्वेता आणि राज असलेल्या रूमकडे धावला. नीलने नोकरांकडे खोलीची एक्स्ट्राची चावी मागितली आणि दार उघडले. राजचे घरचे श्वेताचे आई वडिलांसोबत सर्वजण आत धावत आले. त्यांना पाहताच श्वेता जागेवरून उठली आणि मिस्टर यशवंत यांच्याकडे गेली आणि वरडून म्हणाले, अंकल बघा ना, फक्त राजकडे बघा, त्याने माझी काय अवस्था केली आहे ते बघा. जेव्हा मी नकार दिला तेव्हा तिने हे शब्द उच्चारलेही नसतील, तोच आणि त्या श्वेताच्या गालावर एक जोरदार चापट लावले. हे काय मूर्खपणा आहे? तू इतकी नीच पातळी कशी गाठू शकते? तू इतक्या घाणेरडे विचार करशील याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. तुला लाज वाटली नाही का? पण आंटी, मी खरं तर... गप्प बस, तोंड बंद ठेव. तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडायचा नाही. मग शीतलकडे वळून विचारले, आणि आता शीतल, तुला तुझ्या मुलीबद्दल काय म्हणायचं आहे? शीतल आणि तिचा नवरा लाजेने मान खाली घालून उभे होते. यशवंतीने डोळ्यात अश्रू आणून राजकडे पाहत होते. श्वेता यशवंत यांच्याकडे आणि त्याजवळ गेली आणि गायवाया करू लागली, अंकल आंटी, तुम्ही दोघे मला ओळखता ना? माझं राजवर किती जीवापाड प्रेम आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी हे सगळं फक्त त्याला जिंकण्यासाठी केलं. प्लीज प्लीज मला माफ करा. हे ऐकून यशवंतीने म्हणाले, तुला माफ करू? नक्की कशासाठी? तब्बल 6 वर्ष बाप लेकाच्या नात्यात फूट पाडल्याबद्दल?
की आज तू इथे जो घृणास्पद कृत्य करणार होतंस त्यासाठी तुला कणभर सुद्धा लाज वाटली नाही? त्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या मुलावर, ज्याच्यावर मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होतो, त्याच मुलावर विश्वास न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी तुझ्या शब्दांनाच सत्य मानले. त्या दिवसापासून माझा मुलगा माझ्यापासून दुरावला आहे. मला माझा तो राज परत मिळवून देऊ शकतेस का? त्यानंतर राजच्या जवळ जात ते म्हणाले, बाळा, मी तुझं चांगले बाप बनू शकलो नाही. त्या दिवशी मी तुझं ऐकून घ्यायला हवं होतं. प्लीज मला माफ कर. असे बोलताना त्यांनी हात जोडून विनवणी केली. राजने हळुवारपणे त्यांचे हात खाली केले आणि घट्ट मिठी मारली. अनिता नीलकडे पाहत म्हणाली, नील, पोलिसांना फोन कर. हे ऐकताच शीतल खूपच घाबरली.